ठीक आहे. मी काँग्रेसला विचारतो, हनुमंत पवारजी, तुम्हाला वाटत होतं म्हणजे विरोधकांना असं वाटत होतं की आता काही मंत्र्यांना, ज्या वादग्रस्त मंत्री आहेत ते घरी जातील, सरकारची प्रतिमा मलिन करणारे लोक बदलले जातील, खांदेपालट होईल. पण आता मुख्य प्रवक्ते सांगतायत की असं काही नाही होणार आहे. फार आशेवर राहू नका तुम्ही. विलासजी, या महायुती सरकारमधलं कोण जाणार आणि कोण राहणार इतक्या साध्या सोप्या विषयामध्ये खरोखर काँग्रेस पक्षाला रस नाही. जनतेच्या नजरेतून ह्या सरकारमधल्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांपासून ते राज्यमंत्र्यांपर्यंत जो भोंगळ कारभार सुरू आहे, त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. त्याची कुणकुण भारतीय जनता पक्षाला लागलेली आहे. याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. केशवजी इथं ज्येष्ठ आहेत, ते इथं मान्य करणार नाहीत. हा धोका पत्करून मी हा आरोप करतो की देवेंद्रजींना वाचाळ मंत्री, देवेंद्रजींना कारभारावर आपल्या खात्यावर पकड नसलेले मंत्री आणि या सगळ्या प्रकारामध्ये डायरेक्ट हाणामाऱ्या हिंसाचार करणारे मंत्री याचा उभं आलेला आहेच आहे. आता भारतीय जनता पक्ष त्यांच्या प्रचारानुसार संस्कारी पक्ष म्हणून ह्या लोकांना बाजूला ठेवणार की या सगळ्या लोकांची ओझी वाहणार, हे पाहण्यापुरतं आम्ही ह्या चर्चेकडे बघतोय. देवेंद्रजींच्या मंत्रिपदाबद्दल बघा, गृह खातं त्यांच्याकडे आहे, ऊर्जा खातं त्यांच्याकडे आहे. काय महाराष्ट्राच्या गृह खात्याची आज अवस्था आहे? गज माफियापासून महिलांवरच्या अन्याय अत्याचारापासून ते विचारवंतांवर हल्ले होण्यापर्यंत देवेंद्रजी अपयशी आहेत. अजितदादांचं खातं घ्या, अजितदादा वित्त आणि नियोजन मंत्री आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही अर्थसंकल्प मांडल्यानंतर 3 महिन्यात पुरवणी मागण्या मागायची वेळ आलेली नाही. काय अजितदादांचं कौतुक करावं? एकनाथ शिंदे साहेब यांचा चेहरा आहेत सरकारचा, उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे असलेल्या सार्वजनिक उपक्रम मध्ये काय चालू आहे सध्या? तर जर आपण पाहिलं तर नगरविकास खात्यामध्येच उधळपट्टी होते म्हणून मुख्यमंत्र्यांनी आरोप केला आणि फाईल स्वतःच्या कार्यालयाकडे घेतल्या. जर या सगळ्या मंत्र्यांच्या नेत्यांची जर ही अवस्था असेल तर महाराष्ट्रामध्ये दादा भुसे असतील, उदय सामंत असतील, अतुल सावे असतील, छगन भुजबळ साहेबांच्या खात्यामध्ये तिकडे विदर्भामध्ये नकली तांदूळ वाटायला चालू आहे अन्न पुरवठा खात्यातून. कोणी बोलायला तयार नाही. माणिकराव कोकाटेंचं काय सांगू मी? नितेश राणेबद्दल तर आपण चर्चा करून महाराष्ट्राचा आणि चॅनलचा वेळच घेऊ नये इतकं सगळं आहे. हो, गिरीश महाजन तर आपत्ती महाराष्ट्रावरची कमी आणि पक्ष फोडण्यामध्ये जास्त आपत्ती विभागाचं काम दाखवत आहेत. या सगळ्या लोकांना, प्रताप सरनाईक घ्या, संजय शिरसाट घ्या, अशोक उईके, आदिवासी खात्याची रक्कम कट केल्यानंतर एकही मंत्री बोलला नाही. ना संजय शिरसाट साहेब बोलले, ना उईके साहेब बोलले. कुणाचं सांगावं? राहुल रेखावार नावाचा एक IAS ऑफिसर दादा भुसे या शिक्षण मंत्र्यांना अंधारामध्ये ठेवून परस्पर हिंदी आणि मराठीचा जर आदेश काढत असेल तर देवेंद्रजींचं नियंत्रण आहे का? अजितदादांचं कोण ऐकणार आहे का? एकनाथ शिंदे साहेबांच्या खात्यामध्ये सांगा बरं भरत गोगावले साहेबांच्या खात्याचं एक चांगलं काम, सांगा बरं संजय राठोड साहेबांच्या खात्यातलं एक चांगलं काम. आदिती तटकरे मॅडमनी इथं अंगणवाडीच्या सेविका, आमच्या अशा कार्यकर्त्या किती वाईट अवस्थेमध्ये पावसामध्ये मोर्चा आंदोलन करतायत. एक खातं असं घेऊया की ज्याच्यावर या महाराष्ट्र सरकारला सांगण्यासारखं काहीतरी असेल. परस्परामध्ये अविश्वास, हनुमंतराव, आम्ही 3-4 वादग्रस्त लोकांचं सांगितलं, तुम्ही तर अख्खं मंत्रिमंडळच बदलाल. काही ठेवा ना. बरं ठीक आहे. केशवजी पटकन उत्तर द्या. नाही, पटकन असं आहे की ज्याला आंधळ तो हे आहे ना, तो ज्या रंगाचा चष्मा घालतो, राहुल गांधीच्या अंधभक्तीचा चष्मा घातल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातलं विकास दिसतच नसेल तर त्याला नाईलाज होतो. आता पूर्ण होऊ मध्ये बोललो नाही, आता बोललो त्याच्यावर एक वेगळी चर्चा करू, त्या दोघांवर आपण वेगळी चर्चा करू. आपण मुद्द्याचं बोलू. कालचा रिपोर्ट काँग्रेसला सवयच नाही वाचण्याची, अभ्यासाची. त्यामुळे दुर्दैवी कमी आहे काँग्रेसला, म्हणून ती विचारत नाही आणि म्हणून ईव्हीएम सारख्या गोष्टीवरती काँग्रेस मला बाकी 3 पाहुण्यांकडे पण जायचे. तुमच्या दोघांचीच फायटिंग चालू आहे. हा हनुमंतजी, 20 सेकंद. 8 सेकंद. शिक्षा झालेले मंत्री असं सांगितलं, पॅरलवर बाहेर आलेल्यांना यांनी कॅबिनेटमध्ये घेतलेलं आहे आणि या कोकाटे साहेबांना न्यायालयानं शिक्षा दिली सुद्धा यांनी काढलेलं नाही. विद्यमान सरकारमध्ये आरोपी मंत्री बसले, त्यांनी काय काँग्रेसची धुनी दूध बसावी? बोला विलास. नाही, 2-3 गोष्टी मी या चर्चा सुरू करताना 2 वेगळे विषय केले, तुम्हाला आठवत असेल तर. मी सुरुवातीला हे म्हणालो की ज्या पद्धतीचं लोकप्रतिनिधींचं वर्तन आहे त्याच्याबद्दल दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आणि ती सर्वांनीच विचार करण्याची गोष्ट आहे. त्यामध्ये लोकप्रतिनिधींचं जे सगळं त्यांचं वागणं आहे, वर्तन आहे, ते समर्थन करण्याचं कारण नाही ज्या काही गोष्टी घडल्यात त्या कदाचित. पण संदर्भ सांगतो, 1968 पहिल्यांदा बबनराव ढाकणेंनी विधिमंडळामध्ये उडी मारली होती, पहिल्या पत्रकं फेकली आणि मग उडी मारली. हेच बबनराव ढाकणे नंतर काँग्रेसचे आमदार झाले होते. पहिला प्रसंग. दुसरा प्रसंग सांगतो. 1978-79 ला इंदिरा गांधींना अटक झाली तर राम पंडागळे नावाचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अशीच विधिमंडळ उडी मारली होती, तेही नंतर काँग्रेसचे आमदार झाले होते. त्यामुळे आणि अनेक उदाहरणं, म्हणजे विलासराव यांच्या काळामध्ये पद्मनाभ पाटील मुंडे साहेबांचं भांडण असेल, अनेक, पण ती भांडणं अर्थात वैचारिक स्तरावरची भांडण होती, ती सगळ्यांनी बघितली आहेत. पण विधिमंडळामध्ये वाद चर्चा होत राहणं हे नेहमीच घडलं, ते घडलं पाहिजे. पण त्याचबरोबर हे आताच घडलं, याचं समर्थन नाही, समर्थन करत नाहीये.
एक मिनिट, मी समर्थन कुठेही करत नाहीये, पण तरी सुद्धा अशा घटना यापूर्वी सुद्धा घडल्या, तर सांगून द्या. ठीक आहे हनुमानजी, 30 सेकंद वेळ संपलाय. प्लीज वेळ संपला माझा. आदरणीय केशवजींनी ज्या बबनराव डाकणे साहेबांचा उल्लेख केला आणि ज्या डॉक्टर पद्मश्री पाटील साहेबांचा उल्लेख केला, ती दोन्ही माणसं आणि त्यांचे वारस आज भारतीय जनता पक्षात आहेत. आणि काँग्रेसच्या काळामध्ये 70,000चा घोटाळा, आदर्शचा घोटाळा जो झाला होता, ही सगळी माणसं आज भाजपामध्ये आहेत. जे देवेंद्र फडणवीस या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या विधानाबद्दल संतप्त झाले असं केशवजी म्हणतायत, हे साफ खोटं आहे. नितेश राणे असतील, गोपीचंद पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील, जगताप असतील, लांडगे असतील, या सगळ्यांच्या मागे देवेंद्रजींचा वरदस्त आहे. आणि ही माणसं महाराष्ट्रामध्ये विष कालवत फिरत आहेत. देवेंद्रजींना महाराष्ट्र अशांत का करायचा आहे, हा प्रश्न या निमित्ताने मी उपस्थित करतो. ठीक आहे, धन्यवाद.